नमस्कार मैत्रिणींनो. तर ह्या वर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी आलेली आहे. तर वटपौर्णिमा म्हटलं तर महिलांसाठी खूप आनंदाचा सण आहे. तर ह्या वर्षी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि आपल्याला पूजा कधी करायची आहे त्या संदर्भात माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात आधी पौर्णिमा कधी लागते हे लक्षात घ्या. तर पौर्णिमा ही 29 तारखेच्या पहाटे 3:07 लागते आणि दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पहाटे 5:30च्या दरम्यान संपते. थोडक्यात पूर्ण सोमवार ह्या दिवशी पौर्णिमा दिवसभर आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला वटपौर्णिमा हा सण साजरा करायचा आहे. तर शुभ मुहूर्त काय आहे हे तर मी सांगणार आहे, पण ह्या दिवशी आपण छान तयार होऊन वडाच्या झाडाची पूजा करतो आणि 7 फेरे घेतो आणि प्रार्थना करतो की माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे किंवा मला अखंड सौभाग्यवती राहू दे, असं आपण तिथे प्रार्थना करतो. आता शुभ मुहूर्त काय आहे, कधी आहे, तर बऱ्याच बायकांचं कसं होतं की घरातलं काम आवरायचं, मुलं शाळेत गेली की मग छान आवरून पूजा करायला जायचं. पण बऱ्याच ठिकाणी शुभ मुहूर्त हा पाहिला जातो. वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचं झाड जवळ नसेल तर आता बरेच लोक काय करतात, एखादी फांदी आणतात किंवा छोटंसं रोपटं आणतात, कुंडीत लावतात आणि त्याची सुद्धा पूजा करतात. तर जो काही शुभ मुहूर्त आहे तो पहाटे 6:30 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर राहुकाळ पाळावा. तर राहुकाळ कधी आहे तर 7:30 ते 9 या दरम्यान आहे. तर राहुकाळ हा पाळावा लागतो. मग त्यानंतर म्हणजेच 9 वाजेनंतर तुम्ही कधीही पूजा करू शकता 12-12:30 पर्यंत. तर ह्या राहुकाळामध्ये तुम्ही देवाची सेवा करू शकता, स्वामीचरित्र सारामृत वाचन करू शकता, कुठलीही देवाची सेवा करू शकता. पण हे जे शुभ काम आहे म्हणजेच वडाची पूजा आहे हे तुम्ही करू शकत नाही. पण कुठलंही धार्मिक कार्य जे असतं ते म्हणतात की करू नये, म्हणून ही पूजा वगैरे ह्या गोष्टी करू नये, पण देवाची सेवा तुम्ही ह्या काळात करू शकता. आता बऱ्याच स्त्रिया जॉबला जातात, मग त्यांना वेळ नसतो, सकाळी वेळ नसतो, मग त्या दिवसभरांमध्ये कधीही पूजा करू शकता. फक्त 12 ते 12:30 हा वेळ टाळायची आहे. बाकी तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. पूर्वी तर पाहायला गेलं तर कधीही शुभ मुहूर्त पाहिला जात नव्हता. आता अलीकडे फॅड निघालेला आहे शुभ मुहूर्त. सगळ्याच गोष्टीचा पाहिला जातो. दसऱ्याचा, गणपती बाप्पांचं जे आपण स्थापन करतो त्याचा, लक्ष्मीपूजन, सगळा मुहूर्त आता पाहिला जातो. पण पूर्वी असं शुभ मुहूर्त वगैरे काही नव्हतं. पौर्णिमा चालू झाली की वडाची पूजा कधीही करू शकतो असं पूर्वीच्या बायकांचा समज होता. त्यामुळे त्या दिवसभरात कधीही पूजा करून त्यांना बाकीची कामं असायची, शेतात वगैरे जावं लागायचं, त्यामुळे त्या सकाळी सकाळी पूजा करून त्यांच्या कामाला त्या जायच्या. मग जर कोणी जॉब करत असेल तर तुम्ही जॉबवरून आल्यावर सुद्धा ते वडाची पूजा करू शकता. 3-4 वाजता कधीही करू शकता. फक्त हे सांगणं माझं काम आहे शुभ मुहूर्त कधी आहे ते, पण दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. फक्त राहुकाळामध्ये करू नका. तर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करून 5 सवासणीची ओटी भरायची आहे. तर ओटी भरायची म्हणजे कसं, तर गहू आणि आंबा ह्याने ओटी भरायची आहे. इतर वेळी आपण ओटी भरतो ते नारळ आणि तांदूळ, तर वटपौर्णिमेच्या दिवशी गहू आणि आंबा ह्याने आपल्याला ओटी भरायची आहे. तर वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य असतं, म्हणजे खूप वर्ष ते झाड असतं. त्याचप्रमाणे आपल्याही पतीला दीर्घ आयुष्य लागू दे किंवा आपल्याही सौभाग्य अखंड प्राप्ती आपल्याला मिळू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची असते. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये वडाची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. ह्या दिवशी उपवास करतात, तर काही स्त्रिया निर्जळी उपवास करतात, तर काही फराळाचं करून सुद्धा उपवास करतात. मगाशीच सांगितलं की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विभागामध्ये हा वटपौर्णिमेचा उपवास धरण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर काही ठिकाणी वडाची पूजा करेपर्यंतच उपवास धरला जातो आणि नंतर तो उपवास सोडला जातो. तर काही ठिकाणी हा उपवास दिवसभर धरला जातो आणि संध्याकाळी सोडला जातो. जर तुमच्या इकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पाळावी.
तसं आमच्या इकडे कशी पद्धत आहे तर ती सांगते. आमच्या इकडे जेव्हा आपण पूजा करतो तोपर्यंत आपल्याला उपाशी राहायचं आहे, म्हणजे काही सुद्धा खायचं नाही, निर्जळी उपवास करायचा आहे. मग ती पूजा आपली 12, 1, 2, 3 किती पण वाजेपर्यंत जरी होत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास धरायचा आहे. मग घरी येऊन जेवण करायचं आहे. आता तसं पाहायला गेलं तर आम्हाला तर पौर्णिमा असल्यामुळे आम्हाला दिवसभर उपवास असतो, मग आम्ही तो संध्याकाळी सोडतो. आणि तुमच्या जर आरोग्याला जर नसेल जमत तर तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता, फक्त खिचडी वगैरे खायची नाही. तर काही ठिकाणी असं आहे, पूजेला जास्तोपर्यंत काही खायचं नाही, पूजा करून आल्यावर फलाहार घेतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात. बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या भागामध्ये आहे. जशी तुमच्या भागामध्ये आहे किंवा तुमच्या गावामध्ये जशी पद्धत आहे तसं तुम्ही ते करू शकता. फक्त ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की शुभ मुहूर्त कोणता आहे ही गोष्ट फक्त पाळायची आहे. तर काही ठिकाणी तर उपवास सुद्धा पकडला जात नाही आणि काही ठिकाणी तर वडाची पूजा सुद्धा केली जात नाही. काहीतरी प्रॉब्लेम म्हणतात की पूर्वी आम्हाला धार्जिन नाहीये किंवा आमच्याकडे करत नाहीये, असं बऱ्याच ठिकाणी आहे. वडाची पूजाच केली जात नाही, उपवास सुद्धा पकडला जात नाही. अशी बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर नवीन लग्न झाले असेल तर पहिली वट पौर्णिमा असेल तर त्या स्त्रीचा वेगळाच थाट असतो. तर थोडक्यात काय, प्रत्येकाने आपापल्या नियम अटी पाळाव्या. तर थोडक्यात काय, आपण निसर्गाचं देणं लागतो. मी तर सांगेल खूप छान पद्धतीने साजरी करा. जे काही तुमच्याकडे नियम असतील त्या नियमाने छान अशी वटपौर्णिमा साजरी करा. तर एक छोटासा अनुभव मी सांगणार आहे. तर एक ताई वटपौर्णिमेच्या दिवशी दिवा वगैरे लावून छान असं ताट करून वडाची झाडाची पूजा करण्यासाठी गेली होती. छान अशी पूजा झाली तिची आणि तो दिवा लावलेलाच होता. आता तुम्हाला तर माहिती आहे, वडाचं झाड किंवा आजूबाजूला परिसर तो मोकळा असतो, रिकामा असतो, सगळी हवा येत असते, खूपच जास्त वारं होतं. पण त्या ताईचा दिवा सुद्धा विझला नव्हता. आणि त्या वडाच्या झाडापासून घरी येतोपर्यंत 1000 मीटर अंतर होतं, थोडंसं जास्त मीटर अंतर असेल, तर तो दिवा विझला सुद्धा नव्हता घरी येतोपर्यंत. म्हणजे एवढा त्या ताईची श्रद्धा म्हणावी का काय म्हणावा माहिती नाही, पण त्या ताईचा दिवा सुद्धा विझला नव्हता. तर किती लोक मनापासून करत असतात. पूर्वीच्या बायका सुद्धा खरंच खूप मनापासून करतात. आजकालचं काय झालंय, जॉब करत असतात महिला, पटकन आवरायचं, डबा घ्यायचा, ऑफिसला जायचं, तिथून आल्यावर पटकन साडी घालायला सुद्धा त्यांना वेळ नसतो. काही ड्रेसवरती सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करतात. सकाळी सुद्धा वडाच्या झाडाची पूजा ही ड्रेसवरती सुद्धा केली जाते, कारण त्यांना जॉबला जायचं असतं. त्यामुळे पटकन आंघोळ वगैरे करून घरातलं आवरून त्यांना ड्रेसवरती असतानाच ते पूजा करून जॉबला पण जातात. म्हणजे असं ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार असतं. आता घरी राहणाऱ्या महिलांचा तर विषयच वेगळा असतो, त्यांना खूपच जास्त वेळ असतो. असं मी म्हणते एक महिला म्हणून असं नाही, पण असतं हे आपल्या हातात आहे. कधी कामं आवरायची, कधी जायचं, कधीही जाऊ शकतो आपण दिवसभरामध्ये. मुहूर्त सुद्धा आपण पाळतो, कारण आपण घरी असतो. घरातली कामं पण आपण साईडला ठेवतो. मी असं नाही म्हणत मी कामं नसतात, घरीच असतो, कामं तर असतातच, पण आपण काय करतो, घरातली कामं ही बाजूला ठेवतो आणि जो काही शुभ मुहूर्त असतो त्यावेळेत आपण पूजेला जातो. हा एक फायदा आहे घरी राहणाऱ्या महिलांसाठी. आणि ज्या जॉब करतात त्यांचं सांगते मी की त्यांना पटकन आवरून शुभ मुहूर्त सुद्धा बघत नाही, शुभ वेळ सुद्धा बघत नाही, पटकन पूजा आवरून त्यांना ऑफिसला जायचं असतं, कारण त्यांना तिथे वेळेत पोचायचं असतं. हा फरक आहे जॉबवाल्या महिलांमध्ये आणि घरी बसणाऱ्या महिलांमध्ये. बाकी सेम कामं तर सगळ्यांनाच असतात. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.